आता आपण जो प्रश्न उपस्थित केला की आमच्या आदिवासी भागातीलच काही नेते देवराम शेठ लांडे यांच्या विरोधात आहे, सर्व पत्रकार मित्रांना मी सांगू इच्छितो की जे पण पुढारी आज देवराम शेठ लांडे यांना विरोध करतात ना मित्रांनो, तर पूर्ववैमनस्य आहे यात संदीप भाऊ. कारण तुम्ही जर सर्वे केला तर प्रत्येक पुढारी जो आज देवराम शेठ लांडे यांच्या विरोधात बोलतोय त्या प्रत्येक पुढाऱ्याला देवराम शेठ लांडे यांनी कधीतरी टक्कर दिलेली. कारण हे सर्वसामान्य लोकांना सांगतात की आम्ही समाजासाठी तिकडे गेलो, समाजाच्या हितासाठी तिकडे गेलो, पण हे बिलकुल नाहीये. तुम्ही जर काही लोकांच्या काही प्रतिनिधींच्या बाईट संदीप भाऊ तुम्हीच घेतलेत, तुम्हालाही माहिती आहे त्यांच्या चेहऱ्यावर काय होतं आणि त्यांच्या प्रतिक्रियेमध्ये किती दम होता. अजिबात एकही आदिवासी पुढाऱ्यांच्या जे पुढारी बोललेत म्हणजे ज्यांनी देवराम शेठ लांडे यांच्या विरोधात प्रतिक्रिया दिल्यात त्यांचे माझे पण चांगले संबंध आहेत. मी वैयक्तिक कुणाचं नाव घेणार नाही, परंतु त्याच्यामध्ये असणारे जे काही आता नेते फिरतायत म्हणजे आज अजितदादा पवार यांच्या स्टेजवर असो किंवा तुतारीच्या स्टेजवर असो, यांच्या पाठीमागं कोणीही समाज नाही. आणि माझं समाजाला आव्हान आहे की तुम्ही त्यांचा एक निरीक्षण करा की ते स्वतःच्या स्वार्थासाठी तिकडे गेलेले आहेत. ते तर म्हणतात हिरडा कारखान्यासाठी. संदीप भाऊ, हिरडा कारखान्याचा विषय हा किती वर्ष चालू आहे आपल्याला माहिती आहे ना. मी वारंवार त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की हिरडा फॅक्टरीचा विषय ज्यावेळेस येतो, मला वाटतं 2001 साली हिरडा फॅक्टरीचा जो म्हणजे हे गोळा केले काय म्हणतात त्याला शेअर, बरोबर. काही शेअर्स धारक अक्षरशः या पृथ्वीवर राहिलेले पण नाहीये. होतं काय की ज्यावेळेस निवडणूक येते त्यावेळेस येतो तो कुकडेश्वर मंदिराचा मुद्दा, आदिवासी हिरडा फॅक्टरीचा मुद्दा, केवाडी ते मानकेश्वर पुलाचा मुद्दा. मग इतर वेळेस हे मुद्दे जातात कुठं. आता कुकडेश्वरच्या जीर्णोद्धारासाठी पैसे दिले अतुल बेनके म्हणून. संदीप भाऊ, अतुल शेठ बेनके हे गेले 15 ते 20 वर्ष राजकारणात आहेत आणि अतुल शेठ बेनके साहेबांसोबत मी कॉलेज जीवनापासून आहे. म्हणजे त्यांचे वडील आमदार होते तेव्हापासून आमची मैत्री आहे. मी त्यांच्यावर टीका करत नाहीये, पण मी माझ्या आदिवासी समाजाला नक्कीच आवाहन करेन की हा स्वाभिमानाने लढण्याची वेळ आहे ही. आज नाही तर कधीच नाही. ज्यावेळेस आम्हाला संदीप भाऊ असे प्रश्न निर्माण होतात त्यावेळेस जर आमचा आमदार असेल, आमचा हक्काचा माणूस विधिमंडळात असेल तर आम्हाला कोणाकडेही कुठल्या प्रश्नासाठी भीक मागण्याची गरज येणार नाही. हे तुमचे आदिवासी जे नेते आहेत ते असं का वागतात? संदीप भाऊ, मी तुम्हाला पहिलंच सांगितलं की ह्याच्यातले 100% जरी म्हटलं तरी 100% लोकांनी देवराम शेठ लांडे साहेबांना पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, त्याच्यानंतर म्हणजे उमेदवारीमध्ये टक्कर देण्याचा प्रयत्न केलाय. बरं, तुम्हाला एक गोष्ट तर माहितीये, जर एका पैलवानाला वारंवार चितपट केला असेल तर तो त्याची खुन्नस ठेवणारच ना. आणि हे समाजाला प्रत्येकाला माहिती. आणि जर ज्याला समजत नसेल की हे नेते हे पुढारी असे का वागतात तर त्यांना माझी विनंती आहे की आपण त्यांचं निरीक्षण करा. ते ज्यावेळेस बाईट देतात, आता कालच एक बाईट तुमची मी बघितली, किरण भाऊ, संदीप भाऊनी बाईट घेतली होती एक आपल्या आदिवासी समाजाचे. मी तर आता त्यांना स्वयंघोषित नेते म्हणतो, कारण ते नेते राहिलेले नाही. ते ज्यावेळेस तुम्ही प्रश्न विचारला की तुमचा मुलगा एका पक्षात, तुम्ही एका पक्षात, त्यावेळेस त्यांचा चेहरा अक्षरशः बघण्यासारखा झाला होता. खरंच संदीप भाऊ, ज्यावेळेस माणूस बोलतो ना, आता बघा हे सर्वसामान्य लोक आहेत, पण यांच्या चेहऱ्यावरचा कॉन्फिडन्स तुम्ही बघा, आत्मविश्वास बघा. आज ते लोक फक्त ते म्हणतात ना, हाणून मारून काय करतात ते तुम्हाला माहिती. अशा पद्धतीने ते लोक फिरतायत. तर माझी सर्व आदिवासी समाजांना, तळागाळाच्या मतदारांना एक हात जोडून विनंती आहे की बाबांनो, परत कधीच अशी संधी उपलब्ध होणार नाही संदीप भाऊ. कारण दरवेळेस 10 उमेदवार उभे राहतील का? बरोबर, प्रत्येक वेळेस 10 उमेदवार उभे राहतील का? नाही उभे राहणार. त्यामुळे आत्ताचा जो आपल्यासाठी जी वातावरण निर्मिती झालीये आमच्यासाठी, याची संधी आम्ही वाया घालवणार नाही. आणि जे पुढारी देवराम शेठ लांडे साहेबांच्या विरोधात एक बेताल वक्तव्य करून इकडे तिकडे पळतात ना संदीप भाऊ, यांच्या मताला कोणताही जनाधार नाही. हे त्यांचं वैयक्तिक मत आहे आणि ते स्वतःचे स्वयंघोषित नेते आहेत.